आज पण मी तुम्हाला भाजीच दाखवणार आहे। तर तुम्ही म्हणाल नेहमी नेहमी भाजीच काय दाखवतेस, पण मीच तर म्हणते ना भाज्या भरपूर खायला पाहिजेत। आता खायला पाहिजेत तर बनवायला पाहिजेत, म्हणून ही आजची साधी सोपी फरसबीची भाजी। या भाजीसाठी काही वेगळं लागत नाहीये, फरसबी पाहिजेच आहे आणि सगळं साहित्य आपल्याकडे आहे तेच वापरायचं आहे। पण बघा याच्यात तुम्हाला काही नवीन सापडतंय का? चला तर मी तुम्हाला आधी त्याचं साहित्य दाखवते। ही फरसबी आणि नेहमीप्रमाणे भाजीला जसं आपलं साहित्य लागतं तेच आहे। जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण। इथे मी हा सोलापुरी काळा मसाला घेतलेला आहे। खोबरं, लिंबू, कांदा, कोथिंबीर, पालक, मोड आलेली मेथी आणि हे आपलं हळद, हिंग, मीठ आणि फोडणीपुरतं तेल। माझा स्वभाव काही रड्या नाहीये, पण हा कांदा ना मला जाम रडवतो। खूप म्हणजे खूप डोळ्यातून पाणी येतं, त्यामुळे कांदा चिरणं म्हणजे माझं सगळ्यात आवडतं काम आहे। पण तक्रार कोणाला करायची, कारण भाजी तर मला बनवायचीच आहे। तर मग त्याच्यावर उपाय काय, तर हा कांदा ना फ्रीज मध्ये ठेवायचा आणि थंडगार असतानाच पटकन चिरून घ्यायचा, म्हणजे डोळ्यातून तेवढं पाणी येत नाही। थोडं थोडं पाणी येतं, त्या निमित्ताने डोळे स्वच्छ होऊन जातात। जसं योगामध्ये मी त्राटक करते त्याच्यामध्ये डोळ्यातून पाणी येतं आणि डोळे स्वच्छ होऊन जातात। चला कांदा थंडगार आहे तोपर्यंत पटकन चिरून घेते, म्हणजे मला पुढचा व्हिडिओ बनवता येईल, नाहीतर खूप डोळ्यातून पाणी येईल आणि डोळे हे सुचतील माझे। फरसबी चिरून झाली, कांदा पण चिरून झाला। आता कढई गरम करायला ठेवलेली आहे। नेहमीप्रमाणे त्याच्यात थोडं तेल घालूया। तेल चांगलं गरम होऊ देत। मोहरी घालते, तडतडली आहे। जिरं घालते, कढीपत्ता चुरून, मोड आलेली मेथी आणि भरपूर वाटलेला लसूण। आता लसूण चांगला खरपूस झाला आहे, त्याच्यामध्ये हळद घालायची, सोलापुरी काळा मसाला घालायचा, हिंग घालायचं आणि थोडंसं परतवून घ्यायचं। तो मसाला चांगला तेलामध्ये परतला गेलाय, आता त्याच्यामध्ये कांदा घालायचा। कांदा परतवून घेऊया। आता फक्त 1 मिनिटाकरता झाकण लावून ठेवून देऊया। पटकन झाकण काढते, जास्त कांदा शिजून द्यायचा नाहीये, थोडासा तो कचकच राहिलेला फरसबीच्या भाजीला छान लागतो। आता फरसबी घालते त्याच्यामध्ये। आता याच्यामध्ये मीठ घालते, हलवून झाकण ठेवून तसंच वाफेवर शिजायला ठेवून देते। त्याच्यामध्ये आपण पाणी घातलेलं नाहीये। आता 5 मिनिटं झाली आहे, झाकण उघडून बघूया। ते बघा या वाफेचंच हे पाणी झालेलं आहे। आता तरी पाणी घालायची आवश्यकता नाहीये। तुमची भाजी जर तुम्हाला अगदी सुकी वाटली ना, तर अगदी असा पाण्याचा हपका मारायचा, अगदी थोडं पाणी घालायचं त्याच्यामध्ये। आता परत जरा हलवून झाकून ठेवून देते। परत आता 5 मिनिटं झाली आहेत, उघडून बघूया। भाजी अजून शिजलेली नाहीये, पण सुकी व्हायला लागलीये, त्यामुळे ती खाली लागू शकते, म्हणून मग आता मी याच्यात काय करते, थोडासा पाण्याचा हपका मारते, हलवून घेते, परत एकदा झाकून शिजायला ठेवून देऊया। आता 8 मिनिटं झाली आहे, झाकण उघडते। भाजी शिजलेली असायला हवी आहे। शिजली आहे। आता त्याच्यामध्ये हे खोबरं घालते। आता हे सुकं खोबरं आहे, मी ते थोडंसं भाजून घेतलेलं आहे। तुम्ही ओलं खोबरं पण घालू शकता त्याच्यामध्ये, तेही भाजलं तरी चालतं, छान चव येते भाजीला। आणि हा चिरलेला पालक घालते। मुलं लहान होती ना तेव्हा त्यांच्या पोटात पालक जायला पाहिजे म्हणून मी ना सगळ्या भाज्यांमध्ये पालक घालायला लागले, ती आता मला सवयच पडून राहिली आहे। आता झाकून ठेवून देते, गॅस बंद करते, तो पालक वाफेवर शिजून जाईल। चला आता पालकही शिजलेला आहे, भाजी काढून घेते ताटामध्ये। आता या भाजीवरती लिंबू पिळायचं, कोथिंबीर घालायची, शेवटी हे माझे फेवरेट मायक्रोग्रेन्स, त्याच्याबरोबर हा कॉलीफ्लॉवर राईस।
ह्या भाजीवरती ना भरपूर लिंबू पिळून घ्यायचं, खूप छान लागतं. आपल्या आहारशास्त्राप्रमाणे ना आपल्या ताटामध्ये एक तरी लिंबाची फोड ही रोज असलीच पाहिजे. काय, कशी वाटली ही भाजी? सोपी आहे ना? मग बनवणार ना? चला आता मी लागते माझ्या पुढच्या हेल्दी रेसिपीच्या तयारीला. तोपर्यंत तुम्ही नेहमीप्रमाणे मस्त खा आणि स्वस्त रहा.